हातपायात मुंग्या, झिंझिण्या, जळजळ आणि सूज शरीर देत असलेले गंभीर संकेत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या हातपायात वारंवार मुंग्या येतात का? रात्री झोपताना तळपाय जळजळतात का? पाय खूप जड वाटतात का? किंवा अचानक सूज येते? अनेक लोक म्हणतात, अरे कमजोरी असेल, आपोआप ठीक होईल. पण प्रत्येक वेळी हे साधं नसतं, कारण ही लक्षणे कधी नर्व डॅमेज, डायबिटीस, विटॅमिन डिफिशियन्सी, ब्लड सर्क्युलेशन कमी होणे, स्लीप डिस्क, स्ट्रोकची सुरुवात यांचे संकेत असू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सविस्तर जाणून घेणार आहोत. हातपाय सुन्न का पडतात? झिंझिण्या का येतात? बर्निंग सेन्सेशन मागचं सायन्स, पाय जड का होतात? सूज धोकादायक कधी असते? घरगुती उपाय, एक्सरसाइजेस, डाएट, फिजिओथेरपी, कोणत्या टेस्ट आवश्यक असतात? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पार्ट 1. आपल्या नर्व्स शरीरात काय काम करतात? आपल्या शरीरातील नर्व्स म्हणजेच इलेक्ट्रिकल वायर्स सारख्या असतात. मेंदूपासून शरीराला मेसेज पाठवण्याचं काम नर्व्स करतात. उदाहरण, गरम वस्तूला हात लागला, पायाखाली काटा आला, थंडी जाणवली, हे सर्व सिग्नल्स नर्व्स मेंदूपर्यंत पोहोचवतात. जर नर्व वीक झाली किंवा दाबली गेली तर सिग्नल्स व्यवस्थित जात नाहीत. नमनेस, टिंगलिंग, बर्निंग, विकनेस ही लक्षणे दिसतात. मुंग्या येणे म्हणजे नेमकं काय? जेव्हा ब्लड फ्लो किंवा नर्व सिग्नल काही काळ कमी होतो तेव्हा पायामध्ये किंवा हातामध्ये मुंग्या येतात. उदाहरण, खूप वेळ पाय दुमडून बसल्यावर उठताना मुंग्या येतात, कारण त्या भागातील सर्क्युलेशन तात्पुरतं कमी झालेलं असतं. पण जर वारंवार होत असेल, रोज होत असेल, रात्री वाढत असेल तर ते गंभीर कारणांमुळे असू शकतं. नमनेस आणि टिंगलिंग ची मुख्य कारणे. डायबिटीस, जास्त शुगर नर्व्स खराब करते, याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. सिम्पटम्स, तळपाय जळजळ करतात, सुई टोचल्यासारखं वाटणं, सेन्सेशन कमी होणं, रात्री त्रास वाढणं. विटॅमिन B12 ची डिफिशियन्सी, विटॅमिन B12 कमी असल्यास कमजोरी, मेमरी कमी होणे, डिझीनेस, मुंग्या होऊ शकतात. व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त दिसते. सर्क्युलेशन आणि मॅग्नेशियमची कमतरता, यामुळे मसल क्रॅम्प्स, झिंझिण्या, स्टिफनेस होऊ शकतो. थायरॉइड प्रॉब्लेम, थायरॉइड कमी असल्यास सूज येणे, वजन वाढणे, नर्व सिम्पटम्स दिसू शकतात. सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, मानेतील नर्व दाबली गेल्यास हात सुन्न पडणे, खांदा दुखणे, हातात विकनेस येणे हे दिसू लागते. स्लीप डिस्क, कमरेतील डिस्क सरकल्यास पायात विजेचा शॉक लागल्यासारखे वाटते, चालताना त्रास होतो, नमनेस होऊ शकतो. एन्झायटी आणि स्ट्रेस, जास्त स्ट्रेसमुळेही हात थरथरणे, झिंझिण्या येणे, ब्रीदिंग फास्ट होणे असं होऊ शकतं. बर्निंग सेन्सेशन मागचं खरं कारण. तळपाय जळजळत असतील तर अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण हे नर्व इन्फ्लमेशन, डायबिटीस, विटॅमिन डिफिशियन्सी, फंगल इन्फेक्शन, सर्क्युलेशन इश्यू यामुळे होऊ शकतं. बर्निंग सेन्सेशन वाढवणाऱ्या गोष्टी. टाईट फुटवेअर, जास्त चालणे, शुगर अनकंट्रोल्ड असणे, अल्कोहोल, स्मोकिंग यामुळे बर्निंग सेन्सेशन वाढते. पाय जड का होतात? पाय जड वाटण्याची कारणे. ब्लड सर्क्युलेशन कमी, विशेषतः जास्त वेळ उभा राहणे, ओबेसिटी असणे, व्हेरिकोज व्हेन्स, वॉटर रिटेन्शन, शरीरात पाणी साचल्यामुळे सूज येते, किडनी किंवा हार्ट प्रॉब्लेम, कधी कधी गंभीर आजारांमध्येही सूज येऊ शकते. सिटिंग लाईफस्टाईल, सतत बसून राहिल्याने सर्क्युलेशन स्लो होतं. नर्व इरिटेशन म्हणजे काय? आपल्या शरीरातील नर्व्स मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागाला संदेश पोहोचवत असतात. जेव्हा नर्व्हवर दबाव येतो तेव्हा सूज येते, विटॅमिन डिफिशियन्सी असते, शुगर वाढलेली असते, तेव्हा नर्व इरिटेटेड होऊ शकते,
सिम्पटम्स: विजेचा शॉक बसल्यासारखं वाटणे, झिंझिण्या येणे, विकनेस येणे, बर्निंग सेन्सेशन होणे, नमनेस, हे सर्व लक्षणे दिसतात. बर्निंग सेन्सेशन म्हणजे काय? काही लोकांना तळपाय, हात, पोटरी जळजळत असल्यासारखे वाटते. ही समस्या विशेषतः डायबिटीस, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, नर्व्ह विकनेस, फंगल इन्फेक्शन, सर्क्युलेशन प्रॉब्लेम यामुळे होऊ शकते. बर्निंग वाढवणाऱ्या सवयी: खूप तिखट पदार्थ खाणे, स्मोकिंग करणे, अल्कोहोल घेणे, जास्त वेळ उभं राहणे, टाईट फुटवेअर करणे. येलो नेल्स म्हणजे काय सांगतात? नख पिवळी पडणे ही फक्त कॉस्मेटिक समस्या नसते. कधी कधी ती संकेत असू शकते फंगल इन्फेक्शन, डायबिटीस, लिव्हर प्रॉब्लेम, स्मोकिंग, व्हिटॅमिन डिफिशियन्सी. हेल्दी नेल्ससाठी नख स्वच्छ ठेवा, जास्त केमिकल प्रोडक्ट्स टाळा, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स घ्या, पाय कोरडे ठेवा. नमनेस म्हणजे काय? नमनेस म्हणजे शरीराचा एखादा भाग सुन्न पडणे. उदाहरणार्थ, हातामध्ये सेन्सेशन कमी होणे, पाय सुन्न होणे, टच कमी जाणवणे. कारणे: नर्व्ह कॉम्प्रेशन, स्लीप डिस्क, डायबिटीस, व्हिटॅमिन डिफिशियन्सी, स्ट्रोक, ब्लड सर्क्युलेशन कमी होणे. ही सर्व कारणे असू शकतात. टिंगलिंग म्हणजे झिंझिण्या का येतात? झिंझिण्या म्हणजे सुई टोचल्यासारखं वाटणे, जास्त दिसते. खूप वेळ एकाच पोझिशन मध्ये बसल्यावर, व्हिटॅमिन डिफिशियन्सी मध्ये, एन्झायटी मध्ये, सर्व्हायकल प्रॉब्लेम मध्ये हे सर्व लक्षणे दिसून येतात. स्वेलिंग आणि हेवीनेस: जर पाय सुजत असतील, चप्पल टाईट होत असेल, पाय जड वाटत असतील तर सर्क्युलेशन प्रॉब्लेम असू शकतो. मुख्य कारणे: जास्त वेळ बसून राहणे, किडनी प्रॉब्लेम, हार्ट प्रॉब्लेम, व्हेरिकोज वेन्स, सॉल्ट जास्त खाणे, ओबेसिटी. धोक्याची लक्षणे: जर अचानक विकनेस, चेहरा वाकडा होणे, चालता येत नाही, विजन ब्लर होत असेल, खूप स्वेलिंग येत असेल, सिव्हिअर बर्निंग होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यावर घरगुती उपाय आणि सविस्तर माहिती घेऊया. हातपायात मुंग्या येणे, झिंझिण्या येणे, जळजळ किंवा पाय जड होणे या समस्यांमध्ये काही घरगुती उपाय मदत करू शकतात. पण ही लक्षणे सतत होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया काही सोपे आणि उपयुक्त घरगुती उपाय. गरम पाण्याने शेक. गरम पाण्याने शेक घेतल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. विशेषतः पाय जड वाटणे, स्नायू आखडणे, मुंग्या येणे यामध्ये आराम मिळू शकतो. कसे करावे? एका भांड्यात कोमट पाणी घ्यावे आणि त्यात 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवावे. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. 2. हळदीचे दूध. हळदीमध्ये सूज कमी करणारे आणि शरीराला आराम देणारे गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यावे. यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते, नसांना आराम मिळण्यास, वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. हलका मसाज. हात पायांना हलक्या हाताने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कोणते तेल वापरू शकता? तिळाचे तेल, खोबरेल तेल, मोहरीचे तेल. मसाज करताना खूप दाब देऊ नये. चालणे आणि हलका व्यायाम. सतत बसून राहिल्याने रक्ताभिसरण कमी होते. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे, हलके स्ट्रेचिंग करणे, पायांचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. पाय उंच ठेवणे. जर पायांना सूज येत असेल तर झोपताना पायाखाली उशी ठेवा. यामुळे सूज कमी होण्यास, रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास स्नायू आणि नसांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. जीवनसत्वयुक्त आहार. नसांच्या आरोग्यासाठी काही जीवनसत्व खूप महत्वाची असतात. आहारामध्ये दूध, अंडी, पालक, केळी, बदाम, कडधान्ये हे समावेश करावे. मीठ आणि साखर कमी करावे. जास्त मीठ खाल्ल्याने सूज वाढू शकते, तसेच जास्त साखर नसांवर परिणाम करू शकते. ताणतणाव कमी करावा. जास्त ताणतणावामुळे
झिंजिण्या, जळजळ, स्नायूंमध्ये ताण वाढू शकतो. यासाठी ध्यान करणे, प्राणायाम करणे, खोल श्वास घेणे उपयुक्त ठरू शकते. B12 युक्त आहार घेणे, दूध, अंडी, बदाम, पालक हे पदार्थ नसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. थंड पाण्यात पाय ठेवणे, 5 ते 10 मिनिटे थंड पाण्यात पाय ठेवू शकता. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. घट्ट चप्पल टाळा, खूप घट्ट फुटवेअरमुळे जळजळ वाढू शकते. नख स्वच्छ ठेवा, ओलसरपणा आणि घाण टाळा. लिंबू आणि कोमट पाणी, लिंबाच्या रसात नैसर्गिक स्वच्छता गुणधर्म असतात. कापसाने हलक्या हाताने नखांवर लावू शकता. प्रोटीन आणि विटॅमिन्स घ्या. अंडी, दूध, ड्रायफ्रुट्स हे नखांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. खोल श्वास घेणे ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मॅग्नेशियम युक्त आहार, केळी, बदाम, हिरव्या भाज्या, पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याची कमतरता झिंजिण्या वाढवू शकते. मीठ कमी खावे, जास्त मिठामुळे शरीरात पाणी साचू शकते. गरम पाण्यात मीठ टाकून पाय ठेवणे, कोमट पाण्याने थोडे मीठ टाकून 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावे. महत्वाची सूचना, हे घरगुती उपाय सुरुवातीच्या त्रासांमध्ये मदत करू शकतात, पण जर वारंवार त्रास होत असेल, चालताना अडचण होत असेल, खूप सूज येत असेल, तीव्र जळजळ होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीर देत असलेले छोटे संकेत वेळेवर ओळखा, कारण वेळेवर घेतलेली काळजी पुढील गंभीर समस्या टाळू शकते. हे घरगुती उपाय सुरुवातीच्या त्रासामध्ये मदत करू शकतात, पण जर वारंवार मुंग्या येत असतील, चालताना त्रास होत असेल, तीव्र जळजळ होत असेल, सूज वाढत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शरीर देत असलेले छोटे संकेत वेळेवर ओळखा, कारण वेळेवर घेतलेली काळजी मोठा त्रास टाळू शकते. हातापायातील मुंग्या, जळजळ आणि जडपणासाठी उपयुक्त व्यायाम कोणते करावेत? जर हातापायांमध्ये मुंग्या येत असतील, तर झिंजिण्या जाणवत असतील किंवा पाय जड आणि आखडल्यासारखे वाटत असतील तर काही हलके आणि योग्य व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास आणि स्नायूंना आराम मिळण्यास मदत होऊ शकते. आता जाणून घेऊया काही सोपे आणि उपयुक्त व्यायाम. घोटे फिरवण्याचा व्यायाम. हा व्यायाम पायांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. कसे करावे? खुर्चीवर आरामात बसा. एक पाय थोडा वर उचला. घोटा हळूहळू गोल फिरवा. प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे फिरवा. प्रत्येक पायासाठी 10 ते 15 वेळा करा. फायदे: पाय जड होणे कमी होण्यास मदत होते. सूज कमी होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुधारतो. पायांच्या बोटांचा ताण. हा व्यायाम नसांना सक्रिय ठेवण्यास मदत करतो. कसा करावा? पायाची बोटे पुढे ताणा, नंतर मागे वाकवा. काही सेकंद थांबा. हा व्यायाम 10 वेळा करा. फायदे: झिंजिण्या कमी होण्यास मदत करतो. स्नायूंना आराम मिळतो. टाचावर खाली करण्याचा व्यायाम. कसा करावा? उभे राहा. हळूहळू टाचांवर उभे राहा. नंतर परत सामान्य स्थितीत या. 10 ते 15 वेळा करा. फायदे: पायातील रक्ताभिसरण सुधारते. पायातील जडपणा कमी होतो. चालणे. दररोज चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. आणि किती चालावे? रोज 20 ते 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करावा. फायदे: रक्तप्रवाह सुधारतो. नसांना चालना मिळते. सूज कमी होण्यास मदत होते. पिंडरीचा स्ट्रेच. कसा करावा? भिंतीसमोर उभे राहा. हात भिंतीवर ठेवा. एक पाय मागे घ्या. पिंडरीमध्ये ताण जाणवेल अशा प्रकारे पुढे झुका. 15 सेकंद थांबा. फायदे: स्नायू मोकळे होतात. आखडलेपणा कमी होतो. मान आणि खांद्यांचे व्यायाम. जर हातात मुंग्या येत असतील तर मान आणि खांद्यांचे व्यायाम उपयुक्त ठरू शकतात. कसे करावे? मान हळूहळू उजवीकडे आणि डावीकडे वळवा. वर खाली हलवा. अचानक जोरात हालचाल करू नका.
फायदे: नसांवरील ताण कमी होतो, हातातील झिंझिण्या कमी होण्यास मदत होते. खोल श्वास घेण्याचा व्यायाम: ताणतणावामुळेही अनेकदा झिंझिण्या आणि स्नायूंमध्ये ताण वाढतो. कसे करावे? आरामात बसा, खोल श्वास घ्या, काही सेकंद थांबा, हळूहळू श्वास सोडा. 5 ते 10 मिनिटे हे करा. फायदे: ताण कमी होतो, शरीराला आराम मिळतो. फिजिओथेरपी कधी आवश्यक असते? जर चालताना त्रास होत असेल, वारंवार मुंग्या येत असतील, कमजोरी वाढत असेल, मान किंवा कंबर दुखत असेल तर फिजिओथेरपी उपयोगी ठरू शकते. योग्य आहार: खाण्यासाठी उपयुक्त पदार्थ, दूध, अंडी, पालक, केळी, कडधान्ये, फळे आणि भाज्या. टाळावयाच्या गोष्टी: जंक फूड, थंड पेय, जास्त साखर, धूम्रपान, मद्यपान या गोष्टी टाळाव्यात. व्यायाम करताना घ्यायची काळजी: वेदना होत असल्यास जबरदस्ती करू नये, चक्कर येत असल्यास थांबावे, गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीर कधीही अचानक आजारी पडत नाही, ते आधी लहान संकेत देत असते. मुंग्या, झिंझिण्या, जळजळ, सूज, पाय जड होणे, गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच आरोग्य विषयक माहिती सहित. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.